मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील हॉटेल बाळाराम येथे ऑफरच्या नावाखाली ग्राहकांची उघडपणे फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। स्वस्त थाळीच्या नावाखाली ग्राहकांना चक्क वास मारणारा भात आणि निकृष्ट दर्जाचे चिकन वाढले जात असल्यानं ग्राहकांनी हॉटेल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे हॉटेल नुकतेच पेणकर नावाच्या व्यक्तीनं भाडेतत्वावर चालवण्यास घेतले आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि हॉटेलची प्रसिद्धी व्हावी यासाठी चालकानं वेगवेगळ्या ऑफर्सचा मारा सुरू केला होता। मागील बुधवारी अवघ्या 50 रुपयात अनलिमिटेड चिकन थाळीची ऑफर देण्यात आली होती। त्यावेळी खवयांची तुफान गर्दी उसळली। याचाच फायदा घेत दुसऱ्या बुधवारी 100 रुपयात चिकन थाळीची ऑफर ठेवण्यात आली। मात्र ही ऑफर घेणाऱ्या ग्राहकांचा भ्रम निराश झाला। 100 रुपयांच्या थाळीत ग्राहकांना अत्यंत हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात आले। थाळीतील राईस पूर्णपणे खराब झालेला असून त्याला दुर्गंधी येत होती, तर चिकनही अजिबात खाण्यायोग्य नव्हते। या प्रकारानंतर संतप्त ग्राहकांनी थेट हॉटेल मॅनेजमेंटला जाब विचारला। 5 ऑगस्ट रोजी रात्री 8:30च्या सुमारास ग्राहकांनी या प्रकाराबाबत रायगड जनोदयच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला। प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन ग्राहकांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया घेतली असता ग्राहकांनी हॉटेल प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर जोरदार ताशेरे ओढले। अन्नाच्या दर्जाबाबत इतका गंभीर प्रकार घडलेला असतानाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आणि मॅनेजरने मात्र कोणताही पश्चाताप न दाखवता केवळ सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। प्रसिद्धीच्या आणि कमाईच्या हव्यासापोटी ग्राहकांच्या आरोग्याशी असा थेट खेळ मांडणाऱ्या या हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासन काय कारवाई करणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। आपण सुद्धा प्रतिक्रिया घेऊया। काय म्हणणे सांगा तुमचे? आम्ही जे राईस घेतलं होतं ते पूर्णपणे खराब झालेलं होतं। मी त्याला सांगितलं नंतर की हा जो राईस आहे तो वास मारत आहे, तर त्यांनी सांगितलं सोया सॉस याच्यामध्ये जास्त झाला आहे म्हणून वास झाला, परंतु ते पूर्ण गार होता आणि पूर्ण खराब झाल्याचा वास मारत होता। मग त्यांनी पुन्हा आम्हाला चेंज करून ते दुसरं दिलं। तुम्ही सुद्धा इथे आले होते, तुमचं काय म्हणणं सांगा? माझं पण असं मत आहे की पूर्णपणे खराब राईस दिलेला होता। वारंवार मी मालकाकडे कंप्लेंट केली, पण पुन्हा त्यांनी दिला आम्हाला चेंज करून, पण तो पुन्हा एकदा वास मारत होता। पूर्ण थंड पडलेला आणि राईस पूर्ण वास मारत होता। ठीक सर, मी पण राईस खाल्ला पहिला, तर तो खाण्याच्या लायकीचा नव्हता। तो पूर्ण दर्जाचा होता, बेकार पूर्ण, म्हणजे खाण्याच्या लायकीचा नव्हता। आणि रिटर्न त्याही राईस दिलेला तो पण तसंच होतं, म्हणजे खाण्याच्या लायकीचा नव्हता आणि त्याला पूर्ण असं तार आल्यासारखं झालेलं, म्हणजे खराब पूर्ण झालेलं, खाऊ शकत नाही असं होतं। बघूया आपण आता हा जे बालाराम आहे आणि या बालाराममध्ये मोठ्या प्रमाणात आता आपण थोड्या दिवसापूर्वी पाहिलं की एक ऑफर ठेवली होती। सुरुवातीला मला वाटतं त्यांनी 50 रुपये देऊन ऑफर ठेवली होती आणि आता ऑफर त्यांची जी आहे ती 100 रुपयाची ऑफर आहे। परंतु 100 रुपयाच्या ऑफरमध्ये ते जे काही त्यांनी जे काही अन्न ह्या लोकांना खायला दिलं होतं ते अन्न निकृष्ट दर्जाचं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे। आपण काही जे मॅनेजर आहेत त्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, ते काय म्हणतात तेही पाहूया। हे बालारामचे मॅनेजर आहेत, आपण त्यांना त्यांचं नाव विचारूया। तुमचं नाव सांगा? विजन गुहा। ये जो कस्टमर का अभी कंप्लेंट आया है इसके बारे में आपको क्या कहना है? इनके कस्टमर की कंप्लेंट राइस की रिलेटेड थी, उसमें प्रिपरेशन में कुछ प्रॉब्लम थी, तो वो राइस हमने वापस से रिप्लेस करके चेंज करके दिया है कस्टमर को। 2-3 कस्टमर का कंप्लेन आया था, तो हमने वापस से उनको पूरा रिप्लेस करके दे दिया है। अभी कोई कस्टमर की कंप्लेन नहीं है, अगर आप चाहें तो आप चेक कर सकते हैं अंदर। अभी आता आपण यांनी बघितलं की त्यांनी स्वतःच ॲक्सेप्ट केलेलं आहे की राईस जे आहे ते निकृष्ट दर्जाचं होतं, प्रिपरेशनमध्ये प्रॉब्लेम होता, त्यामुळे ते लोकांना खराब लागत होतं आणि त्यांनी प्रयत्न केला की लोकांना दुसऱ्या देण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु कस्टमरची कंप्लेंट आहे। पण आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने यांच्यावर ह्या हॉटेलवर कारवाई होते। जनोदय करिता नितीन गायकवार, नागोठणे। जनोदय।